उस्मान तारिकला रिपोर्ट केलेलं नाही. कुठलाही रॅन्डम सोशल मीडियावाला उठतो आणि एक कॅनवामध्ये किंवा अजून कुठेतरी एखादं क्रिएटिव्ह तयार करतो, ज्याच्यात आयसीसीचा लोगो वापरतो आणि मीडिया रिलीज म्हणतो आणि ते तुम्ही व्हायरल करता. त्याच्यावर एका लेजेंडरी क्रिकेटरने सुद्धा रिॲक्ट केलं होतं आणि मग मी ट्विट केल्यानंतर ते डिलीट केलं. ओके, असं सगळं झालं. तर उस्मान तारिकला रिपोर्ट केलेलं नाही. उस्मान तारिकचा शोध भारतीय क्रीडा चाहत्यांना 3 दिवसापूर्वी लागलाय. उस्मान तारिक आधी आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय, सो त्याला जर रिपोर्ट करायची वेळ आली असती, त्याची जर ऍक्शन इलिगल असती तर ती आत्तापर्यंत झाली असती. ज्या अर्थी झालेली नाही त्या अर्थी ऍक्शन इलिगल नाही. आणि आत्ताही हेच मत आहे. हा फेकतो असं बोलायला खूप छान वाटतं. अजूनही लोक लसित मलिंगा फेकतो असे म्हणणारे क्रीडा चाहते तुम्हाला खूप सापडतील. ओके, क्रीडा चाहते असणं एक गोष्ट आणि क्रिकेटचे नियम जाणून घेऊन मग त्याच्यावर मत व्यक्त करणं ही दुसरी गोष्ट. सो उस्मान तारिकच्या बोलिंग ऍक्शनवर कुठलाही आक्षेप नाही. उस्मान तारिकच्या बोलिंग ऍक्शनमध्ये कुठलंही नियम तोडणारं काहीही आत्तापर्यंत नाही. असं इथे आत्ता आपण आहोत. आणि त्याच्यामुळे उस्मान तारिक हे माईक हेसनने शोधलेलं ट्रम्प कार्ड आहे. उस्मान तारिकला कायरन पोलार्डने 2 सिक्स मारून तिसऱ्या सिक्स मारताना तो लॉंग ऑफला आउट झालेली क्लिप जर तुम्ही बघितली नसेल तर सर्च करून बघा. हा मी IL T20चा उल्लेख करतोय. उस्मान तारिक काय अचानक कुठून तरी आलेला आहे असंही नाही. उस्मान तारिकचा अभ्यास करण्यासाठी बरेच क्लुप्त्या आहेत, परंतु अभ्यास करणे एक गोष्ट, अनलाइज करणे एक गोष्ट आणि जाऊन खेळणं दुसरी गोष्ट. ती भारतीय क्रीडा चाहत्यांच्या दृष्टीने आणि भारतीय संघाच्या दृष्टीने आपण आशा करूया की भारतीय संघ ते करू शकेल. कारण की त्याच्याकडे फक्त पॉज नाहीये, तर त्याच्याकडे व्हेरिएशन्स पण आहे ऑफ स्पिनवाली. ते त्याचं बल असणार आहे, फक्त पॉज नाही. पॉजमुळे एकदम चर्चा सुरू होते, पण नंतर तो जे कलाकार करतो त्याच्यामुळे त्याला फायदा होतो. आणि भारताची असणारी अवाढव्य लेफ्टी बॅट्समनची संख्या बघितली तर तो मोठा फॅक्टर करणार आहे मॅचमध्ये. त्याच्यामुळे ते इंटरेस्टिंग मॅचअप्स होणार आहेत. पाकिस्तान त्याला कसं वापरतं हे पण बघणार आहे, कारण तिकडे शेवटी माईक हेसन आहे, त्याच्यामुळे डोकं त्यांनी मागे बरं बसवलं.